स्वातंत्र्य सैनिकांना इतर राज्याप्रमाणे मान सन्मान देण्यात यावा यासह विविध मागण्यांकरिता स्वातंत्र्य सैनिकांमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। स्वातंत्र्य सैनिक बाल्य संघटनेचा अध्यक्ष या नात्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने ज्ञात अज्ञात सर्व आदरांजली वाहण्यासाठी जय महाराष्ट्र। प्रथम याचं प्रमुख कारण आहे दादा, आमच्या असंख्य जे स्वातंत्र्य सैनिकांचे मुलं मुली जे नोकरीला होते, सरकारी नोकरीला, त्यांना 28 ऑगस्ट 2000 ला कामावरून डायरेक्ट काढून टाकण्यात आलेले, कोणतेही कारण न देता, काहीच त्यांना नोटीस नाही, काही नाही, काहीच नाही, डायरेक्ट काढून टाकलेले। कोणता अभ्यास करून काढलंय त्यांनी ते त्यांनाच माहिती। आणि आमच्या 2022 लाही आमचे स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसले होते। त्याही वेळेस सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या ज्या राहिलेल्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू, पण अजूनही सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाही। अगदी त्याही वेळेस अगदी म्हातारे स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसलेले होते 2022 ला, 24 सप्टेंबर 2022 ला उपोषणला बसलेलो। त्याही वेळेस सरकारने बोलवलं, आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू, 5-6 जण त्यांना भेटायला गेले, बैठक झाली, पण अजूनही त्या मागण्यांचा काहीच। आणि आमचे सगळे स्वातंत्र्य सैनिक अगदी नेम आणि पाठपुरावा करतायत। त्यांनी जी तारीख सांगितली त्या तारखेला तिथे जाऊन निवेदन देणे, आढावा घेणे, बोलणे सगळं झालं, पण काही अजूनही मागण्या पूर्ण नाहीत। आणि त्यातल्या त्या मागण्या पूर्ण न होता डायरेक्ट हा एवढा मोठा बॉम्ब टाकला की जवळजवळ 5000 स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य कामावरून कमी करण्यात आले 28 ऑगस्टला। असा GR काढलेला आहे, आणि तो GR जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत ठामपणे मी उपोषणला स्वतःहून बसलेले आहे। मला यात कोणाचंही काही हे नाही की तुम्ही बसा किंवा आम्ही सांगितलंय म्हणून तुम्ही असं करा। मी माझे स्वतःहून निर्णय घेऊन 40 गावून इथे उपोषणला आलेले आहे। काय नाव आपलं? शोभा अमरसिंग राजपूत।